संतश्रेष्ठ श्री सोपन काका महाराज पालखी आणि त्या पालखीमध्ये हजारो लाखो वारकरी देखील सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत आज प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा जी काय आहे पांडुरंगाची ती नगर प्रदक्षिणा करण्यासाठी आज सर्व पालख्या तर प्रदक्षिणेला निघालेच आहेत, पण त्या सर्व महत्त्वाची पालखी देखील आहे संत सोपन काका महाराजांची आणि एकंदरीत भक्तिमय असं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। खरं तर दिंड्या निघाल्या, पंढरी आल्या, पताका न्हाल्या आषाढात, असा आषाढाचा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हाची देही हाची डोळा आपण म्हणतो त्याप्रमाणे इथेच फक्त स्वर्गामध्ये सुख नाही, आनंद नाही, सोहळा नाही, तर भूमीवरती आळंदी आणि पंढरपूरमध्ये तो आपल्याला बघायला मिळतो। सर्व वारकरी मंडळी आज उत्साही तल्लीन अशा वातावरणामध्ये नगर प्रदक्षिणासाठी ही सर्व मंडळी आज पंढरपुरामध्ये आपल्याला दिसते। भक्तिमय असं वातावरण शब्दातही सांगता येणार नाही किंवा कल्पनाही करता येणार नाही की नक्की हा आनंद पंढरपुरामध्ये आहे का। तर हो, नक्कीच मंडळी, हे सर्व जर भक्तिमय वातावरण जे काही आहे ते आपल्याला पंढरपुरामध्ये आज बघायला मिळतं आहे। टाळांचा गजर आहे, मृदंगाचा ठेका आहे आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये हरिनाम आहे, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम। डोक्यावरती तुळशी आहेत, हातामध्ये कित्येकांच्या पताका आहेत, भगव्या पताका, आणि भक्तिमय असं वातावरण आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळतं। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पताकांचा भार किंवा दिंड्या पताकांचा भार असं साधू संतांनी देखील लिहून ठेवलं आहे, तर ती उक्ती आज खरी ठरते आहे। हजारो वर्षापूर्वी लिहिलेले अभंग आज किती सार्थकी लागले याचा देखील आज आपल्याला आनंद होतो आहे। देव वेडावला वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, संतांमध्येच भगवंत रमतो, असं देखील वारकरी संप्रदायाने या विश्वाला पटवून दिलं आहे। पण या वारकरी संप्रदायाला वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच आपल्याला बळ मिळत गेलं आहे। मराठवाडा म्हणलं की संताची भूमी, मराठवाडा म्हणलं की सर्वाधिक वैष्णवाची भूमी, मराठवाडा म्हणलं की असंख्य दिंड्यांची परंपरा, एकंदरीत संत नामदेव महाराज असतील, संत जनाबाई असेल, इतर ह्या सगळ्या संतांबरोबर अवघी संतांची मांदियाळी आज मराठवाड्यातून आपल्या पंढरपूर नगरीमध्ये अवतरत असते, येत असते। पण या वारकरी संप्रदायाला वेगवेगळ्या चालीच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या चालीच्या माध्यमातून गोदावरीताई मुंडे असतील किंवा एकंदरीत वारकरी संप्रदायाला एक वेगळं बळ आपल्याला या मराठवाड्याने दिलेलं बघायला मिळतं। या वारकरी संप्रदायाला असंच एक आगळं वेगळं बळ आपल्या अभंगाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या वारकरी संप्रदायाच्या चालीच्या माध्यमातून, ज्यांना आजही आळंदीमध्ये आपण जर पाहिलं तर पहिली चाल ज्यांना मिळते कीर्तनामध्ये, असे माऊली हिवरखेडकर आपल्यासोबत जोडले गेलेत महाराज, आणि आपण सगळेजण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नक्की काय वारीचं महत्त्व आहे, आज वारीचं काय महत्त्व आहे एकंदरीत। रामकृष्ण हरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, वारी हे साधन आहे आणि साध्य पंढरीश परमात्मा पांडुरंग आहे। तर जे भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया, वारी करणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे आणि या वारीपासून सर्व वारकऱ्यांना सुख समाधान शांती हा लाभ होतो आहे आणि सर्व आनंद नाही या आनंदाशी जोडा। तर वारीचं हे फल सर्वांना भेटत असतं, त्यामुळे बहुजन सर्व वारकरी पंढरपूरला दरवर्षी आषाढी वारीला एकादशीला पंढरपूरला येत असतात आणि या वारीचा खूप खूप आनंद आम्हाला आनंद मिळतोय। पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते। खरं तर हरींचा सगळा म्हणजे एकंदरीत वैष्णवांची मांदियाळी आज आपल्याला पंढरपुरामध्ये बघायला मिळते। वारकरी संप्रदायामध्ये अलीकडचा जर आपण काळ पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीच्या पिक्चरच्या चाली म्हणून अभंग वेगवेगळ्या पद्धतीचे रचले जातात किंवा कीर्तनामध्येही सादर केले जातात। नक्की वारकरी संप्रदायाला जपण्यासाठी तुम्ही गेले असंख्य वर्ष झाले कार्य करत आहात, पण वारकरी चाल अजूनही तुम्ही सोडली नाही, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे। काय सांगाल एकंदरीत वारकरी चालीविषयी? हां, वारकरी भजन हे देवाची प्राप्ती करून देणारं भजन आहे। वारकरी संप्रदायाच्या ज्या ठराविक चाली आहेत त्यात ह्या चाली म्हणजे सत्वगुणात मोडल्या जातात। ह्या सत्वगुणातून भगवंताची प्राप्ती होती आणि वारकरी चाली म्हणजे एक माणसाला
माणसाला दिशा, जीवनाला दिशा ठरवितात. एक माणसाला वारकरी चालीतून जे आनंद मिळतोय तो आनंद इतर कोणत्याही भजनातून मिळत नाही. तर आज आपण जर पाहिलं तर गोदावरीताई मुंडे असतील किंवा ही सगळी मंडळी असेल, अजित कडकडे असतील, एकंदरीत आपण जर 90चं दशक घेतलं तर वारकरी संप्रदायाला समृद्ध अशी दिशा देण्याचं काम या वारीकरी चालीच्या माध्यमातून वारकऱ्यांनी केलंय. त्यामध्ये मोलाचं एक स्थान तुमचं देखील आहे. आज कुठल्या अभंगाच्या माध्यमातून आज पांडुरंगाची आळवणी? एक अभंग सगळ्यांचा. पंढरपूर पोलीस, सोलापूर ग्रामीण, सदैव हे वारकरी, सदैव हे वारकरी, रामकृष्ण हरी, ये पंढरी देखती, जे पंढरी देखती, पदोपदी विठ्ठल वाचा, पदोपदी विठ्ठल वाचा, तया कैचा गर्भवास. विठ्ठलाच्या पायी विठ्ठल झाली भाग्यवंत, किंवा चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवलगा पाहू. आज जीवाच्या जीवलगा पाहण्यासाठी, आपल्या विठ्ठलाला पाहण्यासाठी, आपल्या भगवंताला, आपल्या लेकरवाळ्या विठ्ठलाला पाहण्यासाठी लाखो वारकऱ्यांची मांदियाळी मंडळी आज पंढरपुरामध्ये दाखल झालेली आहे. प्रत्येकाचं आपण बघितलं की कशी वारकऱ्यांची गर्दी आज नामदेव पायरीपाशी आपल्याला बघायला मिळते. वरती नामदेव पायरीपाशी आपण बघितलं की विठ्ठलाच्या गाभाऱ्याला किती सुंदर अशी सजावट यावर्षी आपल्याला बघायला मिळते. सर्वात प्रथम नामदेव महाराजाच्या आपल्याला जे काही आहे प्रतिमा ती दिसते आहे. त्यानंतर पुढं जर पाहिलं तर फुलांमध्ये एकंदरीत विठू माझा लेकरूवाळा हे एक नाव असं सुंदर गुंफलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण वरी पाहिलं की श्री संत नामदेव महाराज असं सुद्धा वरती फुलांमध्ये सजवण्यात आलेला आहे. एकंदरीत विठ्ठलाची प्रतिमा आहे, माऊलीची प्रतिमा आहे, तुकाराम महाराजाची प्रतिमा आहे. ही सर्व संत मंडळी आज पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते आहे. त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या पालख्या, सर्व प्रकारच्या पालख्या, साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आज पंढरपूर म्हणजे दिवाळी आणि दसऱ्याच्या पलीकडे आनंद आणि उत्साहाने भारावून गेलेला आहे. भक्तिमय असं वातावरण आज आपल्याला या पंढरपुरामध्ये बघायला मिळतं. सर्व वारकरी मंडळी आज इथं या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये गर्दी केलेली आहे. नक्की काय आनंद होतोय आज एक खाकी वर्दी? आनंद असा आहे की सांगता येत नाही. आनंद हा गगनात खूप 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 मस्त आहे. गगनात मावणार नाही असा आनंद एकंदरीत या वारीमध्ये या सर्व अधिकारी मंडळींना सुद्धा मिळतो आहे. आपण पाहिलं की चोख असा बंदोबस्त आपल्या इकडच्या बाजूला जर आपण विचार केला तर चोख असा बंदोबस्त एकंदरीत आपल्याला यावर्षी बघायला मिळतो. यंदाची वारी अतिशय कडेकोटपणे आणि अतिशय शिस्तबद्ध, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पंढरपुरामध्ये मार्ग होते येणारे ते वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची ट्रॉफिक किंवा कुठल्याही प्रकारचा गोंधळ किंवा कुठल्याही प्रकारची गर्दी यावर्षी इतिहासामध्ये कधीच आपल्याला बघायला मिळाली नाही. अद्भुत असं सोहळा या पंढरपूर नगरीमध्ये यावर्षी उत्साहाने संपन्न होतो आहे. वारकरी संप्रदायाला, सर्व सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक स्तरातील सर्व मंडळीला आज पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप खूप शुभेच्छा.